हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंद तीसरा, अध्याय 26, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 44। रसमात्राद् विकुर्वाणात् असंभो दैवचोदितात् गंधमात्रम् अभूत् तस्मात् पृथ्वी घ्राणः तु गंधगः। रसमात्राद् विकुर्वाणात् अम्भसो दैवचोदितात् गंधमात्रम् अभूत्तस्मात् पृथ्वी घ्राणस्तु गंधगः। रसमात्राद् विकुर्वाणात् अम्भसो दैवचोदितात् गंधमात्रम् अभूत्तस्मात् पृथ्वी घ्राणस्तु गंधगः। रसमात्राद् विकुर्वाणात् अम्भसो दैवचोदितात् गंधमात्रम् अभूत्तस्मात् पृथ्वी घ्राणस्तु गंधगः। रसमात्राद् विकुर्वाणात् अम्भसो दैवचोदितात् गंधमात्रम् अभूत्तस्मात् रसमात्राद् विकुर्वाणात् अम्भसो दैवचोदितात् गंधमात्रम् अभूत्तस्मात् पृथ्वी घ्राणस्तु गंधगः। रसमात्राद् विकुर्वाणात् अम्भसो दैवचोदितात् गंधमात्रम् अभूत्तस्मात् पृथ्वी घ्राणस्तु गंधगः। रसमात्रात रस या सूक्ष्म तत्वापासून जे निर्माण होते, विकुर्वाणात परस्पर क्रिया होऊन, अंभसः पाण्यापासून, दैवचोदितात श्रेष्ठ दैवाच्या योजनेनुसार, गंधमात्रम गंध ही तन्मात्रा, तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म एलिमेंट, अभूत प्रकट झाली, तस्मात त्यापासून, पृथ्वी घ्राणः घ्राणेंद्रिय, तू खचितच, in fact
गंध गह, जे गंध संवेदना घेते. भाषांतर. जल आणि रस संवेदना यांच्यामध्ये परस्पर क्रिया झाल्याने श्रेष्ठ दैव योजनेनुसार गंध ही तन्मात्रा निर्माण झाली. त्यापासून पुढे पृथ्वी आणि ज्याद्वारे आपण पृथ्वीचा गंध विविध प्रकारे अनुभवू शकतो ते घ्राणेंद्रिय प्रकट झाले. हा शेवटचा पंचमहाभूतांपैकी शेवटचा एलिमेंट आहे, तत्व, शेवटचं तत्व आहे. आतापर्यंत आपण वाचत आलो की शब्दापासून आकाश, आकाशापासून श्रोत्रुम श्रवण संवेदना, त्यापासून वायू, वायूपासून स्पर्श संवेदना, त्यापासून अग्नी, अग्नीपासून रूप किंवा बघण्याची संवेदना, त्यापासून जल आणि जलापासून टेस्ट रस संवेदना, आणि शेवटचा जेव्हा जल आणि रस संवेदना यांचं परस्पर प्रक्रिया होते तेव्हा सॉलिड निर्माण होतं, त्याला पृथ्वी तत्व म्हणतात. आणि या पृथ्वी तत्वापासून गंध ही संवेदना निर्माण होते. पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव सांगतात, करंभ पूती सौरभ्य शांतो ग्रामला दिभी पृथक द्रव्यावयस वैषम्याद गंध एको विभिद्यते. गंध वस्तुतः एकच असला तरी निरनिराळ्या पदार्थांच्या निरनिराळ्या प्रमाणातील संसर्गामुळे तो कधी मिश्र, कधी आक्रमक, कधी सुवासिक, कधी सौम्य, कधी उग्र, कधी आम्लासारखा इत्यादी अनेकविध प्रकारे विभागला जातो. हे जे प्रत्येक संवेदना आहेत त्या प्रत्येक जे पंचमहाभूतापैकी जे पंचमहाभूत आहेत त्या प्रत्येकाचे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला लक्षणं सांगितली. त्याचबरोबर या संवेदनांची पण वेगवेगळी व्हरायटी सांगितली भगवंतांनी. आठवते का बघा तुम्हाला? जसं की रसतत्वामध्ये परवा दिवशी आपण वाचत होतो की ओल पदार्थांना ओले करणे, काहीतरी गोष्टी मिक्स करण्यासाठी आपल्याला रस लागतं, जल लागतं, समाधान देणे, सॅटिस्फाय करणे, जीवन टिकवून ठेवणे, पदार्थांना सॉफ्ट बनवणे, उष्णता दूर करणे, हे जलतत्वाचे लक्षण असतात. तसंच रस, रसाची वेगवेगळी व्हरायटी सांगितली आपल्याला. कधी तुरट, कधी गोड, कधी कडू, कधी तिखट, कधी आंबट, कधी खारट. तसंच गंध हा जो असतो, गंध जरी एकच संवेदना असली तरी त्या संवेदनेमध्ये व्हरायटी असते. आणि ती व्हरायटी कशाने निर्माण होते? जेव्हा जेव्हा त्या गंध तत्वामध्ये त्या त्या प्रकारची वस्तू मिक्स होते तेव्हा हळूहळू वेगवेगळ्या प्रकारचे गंध निर्माण होतात. तिथे उदाहरणार्थ या श्लोकामध्ये कपिलदेव काही उदाहरणं देत आहेत. ती म्हणजे कधी कधी मिक्स गंध येतो आपल्याला, कधी आक्रमक स्ट्रॉंग, आक्रमक म्हणजे स्ट्रॉंग, कधी सुवासिक ऑफेन्सिव्ह आपल्याला आवडणार नाही असं, कधी सुवासिक फ्रेग्रंट, कधी सौम्य माइल्ड, कधी उग्र स्ट्रॉंग, कधी आम्लासारखा म्हणजे ऍसिडिक.
इत्यादी अनेकविध प्रकारे गंध विभागला जातो. तर हे प्रत्येक तत्वाचे असे दोन 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 श्लोक दिलेत बघा. गंध कसा परसिव्ह केला जातो आणि पृथ्वी तत्व आणि ऍक्च्युली पृथ्वी तत्वाची लक्षणं काय. जसे जल तत्वाचं सांगितलं, जल तत्व कसा परसिव्ह केला जातो, कडू, गोड, आंबट, तिखट. आणि जल तत्वापासून जे टेस्ट निर्माण होते त्या टेस्टचे हे लक्षणं होती. आणि जल तत्वाची लक्षणं काय असतात, ओलं करणे, मिक्स करणे, समाधान देणे. तसंच अग्नीचं पण सिमिलरली सांगितलेलं. तसेच इथे आता गंध वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणून सांगितलं आणि पुढच्या श्लोकामध्ये पृथ्वी तत्वाची लक्षणं सांगितलेत. तात्पर्य, निरनिराळ्या प्रकारचे मसाले आणि हिंग घालून तयार केलेल्या भाज्या, विविध घटकांपासून बनवलेले अन्न पदार्थ यापासून मिश्र प्रकारचा वास येतो. मिश्र म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी पनीरची किंवा पुलाव वगैरे करतो तेव्हा सगळ्याचा मिक्स एकत्र वास येतो. मसाल्याचं झाड ऐकले तुम्ही कधी, आपलं आहे का जिवंत का मेल. तुम्ही तमालपत्रीचं झाड वगैरे ऐकलं असेल. तमालपत्राच्या झाडाला दालचिनीच्याच झाडाच्या पानांना तमालपत्र म्हणतात. तर त्या पानांना एक वेगळ्याच प्रकारचा गंध असतो, दालचिनीला वेगळ्याच प्रकारचा गंध असतो. पण असंही एक झाड मिळतं, त्याला मसाल्याचं झाड म्हणतात. त्याला एक्झॅक्टली त्याचं नाव काय माहिती नाही. ऑल स्पाइस, सेम थिंग. त्याची पानं चुरगाळून असा वास घेतला तर सगळे मसाले एकत्र घातल्यासारखा वास येतो. आम्ही एक आणून लावले इथे. मिश्र वास, गलिच्छ जागांपासून घाण वास येतो, तर कापूर, मेंथॉल आणि याच प्रकारच्या इतर पदार्थांपासून सुवास येतो. मेंथॉल म्हणजे पुदिना सत्व. पुदिन्याचं जेव्हा सत्व काढलं जातं तेव्हा त्याचं मेंथॉलचा. कांदा लसणापासून तिखट वास येतो आणि हळद व इतर आंबट पदार्थांपासून विविध प्रकारचे आम्लासारखे वास येतात. आंबट वास, आंबट हा चव पण असतो, आंबट वास पण असतो. या सर्वांचा मूळ गंध म्हणजे पृथ्वीपासून येणारा गंध होय. या गंधाचे इतर पदार्थांशी संमिश्रण होते आणि मग तो विविध प्रकारे अनुभवायच येतो. आता हे मॉडर्न सायंटिस्ट देखील मान्य करतात बरं का. हे सॉलिड पार्टिकल्स जेव्हा जाऊन नाकामधल्या ज्या संवेदनाशील रिसेप्टर्स असतात, रिसेप्टरला काय म्हणतात, ग्राहक, त्याच्यावरती जाऊन बसले की मेंदूला आपल्याला कळतं हे वास याचा असा आहे. आणि तुमच्यापैकी काही जण इंजिनियर आहेत, तुम्हाला माहिती असेल मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला होतो आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स मध्ये एक सेपरेट डिव्हिजन असते, त्याला इन्स्ट्रुमेंटेशन म्हणतात. म्हणजे सेन्सर्स आणि सेन्सर पासून सगळ्या गोष्टी मोजणे किंवा डिटेक्ट करणे. जसं टेम्परेचर सेन्सर आहे, प्रेशर सेन्सर आहे, कलर सेन्सर असतात आजकाल. पण तो आम्हाला शिकवताना तेव्हा तरी शिकवलं जायचं आणि अजून पण बहुतेक ते सत्य आहे की आजपर्यंत शास्त्रज्ञांना वास कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचा आहे याचा सेन्सर डेव्हलप करता आला नाही. वेगवेगळे कलर, वेगवेगळे लाईट, वेगवेगळे टेम्परेचर सेन्स करणारे बरेचसे सेन्सर आपण निर्माण केले, शोधून काढले. परंतु वास वेगवेगळा डिफरन्शिएट करण्यासाठी जो सेन्सर लागतो तो अजून आपल्याला काढता आला नाही. व्हेरी डिफिकल्ट असतं. का माहितीये, ते पुढच्या श्लोकांमध्ये भगवान कपिल देव सांगणार आहेत. हे जी पृथ्वी तत्व असतं, जसं काल नाही परवा दिवशी आपण थोडीशी चर्चा केलेली याच्यावरती, की पहिल्यापासून हे तत्व जसे निर्माण होत जातात तसे त्या पुढच्या तत्वामध्ये मागचं तत्व ऑलरेडी असतं. म्हणजेच काय, पृथ्वी तत्वामध्ये गंध आहे, टेस्ट आहे, रूप आहे, स्पर्श आहे आणि शब्द आहे,
फ्रिक्वेन्सी पण आहे. परंतु त्याच्या आधीच्या तत्वामध्ये, जल तत्वामध्ये आपण गेलो तर त्याच्यामध्ये पृथ्वी तत्व नसतं, परंतु त्याच्या आधीचे सगळे तत्व असतात. त्याच्या आधीच्या तत्वात त्याच्या आधीचे तत्व असतात. तसं पृथ्वी तत्व जो आहे तो कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे याच्यामध्ये सगळं कॉम्प्लिकेटेड, सगळं एकत्र आहे. त्याच्यामध्ये अग्नी आहे, जल आहे, वायू आहे, आकाश आहे, आकाश पण आहे. मॉडर्न सायंटिस्ट हे मान्य करत नाहीत, परंतु आकाश पण आहे. मॉडर्न सायन्स प्रमाणे असं म्हटलं जातं की जेव्हा 2 ऍटम मध्ये जागाच राहत नाही तेव्हा ते सॉलिड होतं. जेव्हा ऍटम्स मध्ये थोडीफार जागा राहते तेव्हा लिक्विड होतं, जास्त जागा होते तेव्हा सॉलिड होतं, आणि भरपूर जागा होते तेव्हा ते त्याच्यामध्ये आकाश, पोकळी निर्माण होते. म्हणजे ऍक्च्युली पृथ्वी तत्वामध्ये हे सगळं असतं. त्यामुळे असा सेन्सर निर्माण करणे जो हे सगळं सेन्स करेल, इट्स व्हेरी डिफिकल्ट. अजून शास्त्रज्ञ प्रयत्न करतात, ते सक्सेसफुल झालेत थोड्याफार प्रमाणात. काही स्मेल आपण डिटेक्ट करू शकतो, परंतु असा एकही सेन्सर नाही जो तुम्हाला सेन्स करून सांगेल की इथे येणारा वास सुवासिक आहे की घाणेरडा आहे. अजून तयार झालेलं. याच्यावरून आपल्याला अजून एक अनुभूती येऊ शकते की ह्युमन बॉडी कशी निर्माण केलेली असेल भगवंतांनी. व्हॉट काइंड ऑफ सेन्सर्स, कसले सेन्सर्स आहेत आपल्या शरीरामध्ये. आजकाल जे रोबोट निर्माण करतात ना, हे रोबोट हे दुसरं तिसरं काही नसून सेन्सर आणि सेन्सर वरती कार्य करणारे कम्प्युटर असंच असतं. काहीतरी सेन्स करायचं आणि त्याला रिॲक्ट करायचं. गंध हा सेन्स जो असतो तो खूप अवघड असतो डिटेक्ट करायला, आणि खूप व्हरायटी असते याच्यामध्ये. इथे थोडेच एक्झाम्पल दिलेले आहेत, पण ऍक्च्युली खूप व्हरायटी असते. आता हनुमंत प्रभूंनी परवा दिवशी प्रश्न विचारलेला की हे सगळ्याचा आपल्याशी काय संबंध आहे, जे पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहेत. या सगळ्यामध्ये भगवंत आल्याशिवाय हे सगळं चालू होत नाही. हा महत्वाचा मुद्दा पुढे सांगणार आहेत भगवान कपिलदेव. तर त्याच्या आधी याच्या पुढच्या श्लोकामध्ये पृथ्वी तत्वाची लक्षणं सांगतात भगवान कपिलदेव. भावनम ब्रह्मणः स्थानम धारणम सद्विशेषणम. मराठीमध्ये देखील जवळपास हीच शब्द वापरले जातात. भावनम ब्राह्मणः स्थानम धारणम सद्विशेषणम सर्व सत्व गुणोद्भेद पृथ्वी वृत्ती लक्षणम. परमब्रह्माच्या मूर्ती तयार करणे. भावनमचा अर्थ असतो एखाद्याला शेप देणे, मूर्ती तयार करणे. निवासस्थाने बांधणे, बिल्डिंग तयार करणे. पाणी साठवण्याची भांडी बनवणे. आता इथे पाणी साठवण्याचं भांडी बनवणे जरी म्हटलेलं असलं तरी ऍक्च्युली धारणमचा अर्थ असतो दुसरे जी सगळी तत्व आहेत त्यांना कंटेन करणे, एकत्र ठेवणे, अस्तव्यस्त पसरू न देणे. हे पृथ्वी तत्वाचं लक्षण असतं. या क्रियांद्वारे पृथ्वीच्या कार्याची लक्षणे अनुभवता येतात. दुसऱ्या शब्दात पृथ्वी हे इतर सर्व घटकांचे धारणेचे स्थान आहे. कंटेन करून ठेवलं. तात्पर्य, शब्द, आकाश, वायू, अग्नी आणि पाणी ही विविध तत्वे पृथ्वी तत्वामध्ये दिसून येतात. भगवंतांच्या निरनिराळ्या मूर्ती पृथ्वी तत्वापासून तयार करता येतात. हे पृथ्वीचे आणखीन एक वैशिष्ट्य येथे आवर्जून उल्लेख केलेला आहे. भावना. कपिल देवांच्या या विधानाद्वारे हे निश्चितपणे समजते की ब्रह्म अर्थात पुरुषोत्तम भगवंतांची असंख्य रूपे आहेत आणि त्यांचे वर्णन शास्त्रांमध्ये केलेले आहे. पृथ्वी आणि तिची उत्पादने असलेल्या पाषाण, काष्ट आणि रत्ने इत्यादींच्या उपयोगाने भगवंतांची अशी सर्व रूपे आपल्या नेत्रांना दिसू शकतात. जेव्हा भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांचे एखादे रूप मातीपासून तयार केलेल्या मूर्तीच्या रूपात आपल्या समोर प्रकट होते
तेव्हा ते काल्पनिक नसते. माती भगवंतांच्या रूपांना शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आकार देत असते. दुसऱ्या शब्दामध्ये काय, श्रील प्रभुपाद हे निर्विशेष वाद्यांच्या विरोधात कायम होते, त्यामुळे बऱ्याचदा त्या दृष्टिकोनातून प्रभुपाद तात्पर्य लिहितात. तर इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की पृथ्वी तत्व जे आहे ते सगळं एकत्र आणून ऍक्च्युअली रूप द्यायचं काम करतं. जरी अग्नितत्व आपल्याला रूप दाखवायचं काम करत असेल, तरी पृथ्वी तत्वामध्ये हे सगळे तत्व एकत्र येऊन या ओव्हरऑल संपूर्ण संवेदना आपल्याला त्याच्यातून होऊ शकते. गोष्ट दिसू शकते, त्याचा स्पर्शाने संवेदना होऊ शकते, त्याचा स्मेल घेऊ शकतो आपण, टेस्ट करू शकतो आणि ऐकू शकतो. सगळं एकत्र जेत आहे त्याला पृथ्वी तत्व म्हणतात. आणि विशेष करून इथे सांगितलंय भावनम ब्रह्मण. भावनमचा अर्थ असतो मूर्ती तयार करणे, परंतु कोणाची मूर्ती तयार करणे? ब्रह्मण, भगवंतांची मूर्ती तयार करणे, ज्याला आपण काल्पनिक आहे म्हणतो. काल्पनिक नाहीये. काल्पनिक कसं असेल? याचं तुम्ही सायंटिफिकली जरी विश्लेषण केलं तरी तुमच्या लक्षात येईल की हे काल्पनिक नाहीये. कसं? आजकालचे जे आर्टिस्ट लोक ऍब्स्ट्रॅक्ट आर्ट तयार करतात ते काल्पनिक आहे. त्याला ना रूप आहे ना गंध आहे, हो की नाही? एखादा कॅनव्हास घ्यायचा आणि नुसतं कलर शिंपडायचे. एखादे मातीचा गोळा घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि विचित्र शेप द्यायचा, त्याला ना अर्थ आहे ना काय आहे काय नाही. आणि याला आपण आर्ट म्हणतो आज, युजलेस आर्ट. भगवंतांना आकार आहे, भगवंतांना स्वरूप आहे, हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि हे या पंचतत्वांनी निर्माण केलं जातं. कधी कधी ते आपोआप निर्माण होतं, कारण ते सत्य आहे. आणि हेच पृथ्वी तत्वाचं मूळ लक्षण आहे, असत्य गोष्टीला सत्यामध्ये उतरवणे. कम्प्लिटली, सगळ्या दृष्टिकोनातून, सगळ्या अँगलनी. भगवान श्रीकृष्णांची भूमी, आध्यात्मिक विश्वातील विविधता आणि आपल्या चिन्मय देहाने वेणुवादन करीत असलेल्या भगवंतांची रूपे इत्यादींचे वर्णन ब्रह्मसंहितेत करण्यात आले आहे. भगवान श्रीकृष्ण कुठे राहतात, तिथे कसलं वातावरण आहे, त्यांचं स्वरूप कसं आहे, ते काय करतात, शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. विशेष करून ब्रह्मसंहितेमध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. गोलोके वनिवसती अखिल आत्मभूत वेणुं क्वनंत अरविंद दलायताक्षम. तर हे सगळं कल्पना करण्यासाठी नाही आहे, त्याला आपण सत्यामध्ये उतरवू शकतो पृथ्वी तत्वाच्या मदतीने. या सर्व रूपांचे वर्णन शास्त्रांमध्ये केलेले आहे आणि ही रूपे आपल्यासमोर प्रस्तुत केली जातात तेव्हा ती आपल्यासाठी वंदनीय असतात. आणि म्हणून आपण प्रणाम करतो. याच्या मागे थोतांड नाही आहे, याच्या मागे काल्पनिक शक्ती नाही आहे, मायथॉलॉजी नाही आहे. मायावाद तत्वज्ञान सांगते त्याप्रमाणे ती काल्पनिक नाहीत. कधी कधी भावन या शब्दाचा कल्पना असा चुकीचा अर्थ काढला जातो. तथापि भावन म्हणजे कल्पना नव्हे, भावनम म्हणजे कल्पना नव्हे. त्याचा अर्थ वैदिक शास्त्रातील वर्णनांना प्रत्यक्ष आकार देणे असा आहे. पृथ्वी हेच सर्व प्राणीमात्रे आणि त्यांच्या प्राकृतिक गुणांचे अंतिम रूपांतरण आहे. आपलं शरीर देखील सूक्ष्म असतं, अतिसूक्ष्म असतं. आत्मा जो आहे तो आपण ओरिजिनली आहोत ते तर आपण कल्पनाही करू शकत नाही. बघण्याची गोष्ट खूपच लांबची आहे. त्याला स्वरूप द्यायचं काम हे जरी शब्द, ध्वनी, आकाश,
जल, अग्नी हे तत्व करत असले तरी फायनली जेव्हा पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये मिक्स केला जातो तेव्हा आपलं शरीर दिसायला लागतं. आणि ही प्रोसेस आहे, या प्रोसेसलाच आपण गर्भधारणा आणि जन्म म्हणतो. जसं आपली गर्भधारणा आणि जन्म होतं या प्रोसेसनी, या तत्वांच्या मिश्रणाने, तसेच या ब्रह्मांडाची गर्भधारणा आणि जन्म त्याच प्रकारे होत असते. परवा एका ठिकाणी आपण वाचत होतो की याची सुरुवातच भगवंतांच्या या कामशक्तीने होते. पहिला श्लोक आठवतो का बघा तुम्हाला, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नाही, तेव्हा भगवंतांची कामशक्ती या भौतिक जगाच्या एनर्जीमध्ये ॲजिटेशन निर्माण करतात, क्षोभ निर्माण करतात, तेव्हा त्यातून शब्द आणि मग शब्दातून आकाश, मग हे सगळं सुरू व्हायला सुरू होतं. सेम प्रोसेस, जशी आपली गर्भधारणा होऊन आपला जन्म होतो तशी या प्रकृतीची गर्भधारणा होऊन प्रकृतीचा जन्म होतो. आणि त्याचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन इथे भगवान कपिल देव देत आहेत आपल्याला, वैज्ञानिक पद्धतीने एक्सप्लेनेशन. आता हेच थोडंफार पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवान कपिल देव थोडक्यात आपल्या मातेला सांगतात. ते म्हणतात, नभो गुण विशेषोर्थो यस्य तच्छ्रोत्रम उच्यते, वायोर गुण विशेषोर्थो यस्य तत्स्पर्शनम विदु. ज्या इंद्रियांच्या अनुभूतीचा विषय शब्द आहे त्यास श्रवणेंद्रिय म्हणतात, आणि ज्या इंद्रियांच्या अनुभूतीचा विषय स्पर्श आहे त्यास स्पर्शेंद्रिय म्हणतात. तात्पर्य, शब्द हा आकाशाचा एक गुण आहे आणि तो श्रवणाचा विषय आहे. त्याचप्रमाणे स्पर्श हा वायूचा गुण आहे आणि तो स्पर्श संवेदनाचा विषय आहे. कन्फ्यूज करून घेऊ नका, हे थोडस बायफर्केट केलेलं असतं. इंद्रिय तत्व, इंद्रिय तत्वाचा अधिष्ठाता देवता, इंद्रियाचा विषय, आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे अनुभूती. म्हणजेच प्रत्येक इंद्रियाला एक तत्व असलं पाहिजे, महातत्वांमधलं एक. प्रत्येक इंद्रियाला एक इंद्रियाचा अधिष्ठाता देवता असला पाहिजे. प्रत्येक इंद्रियाची एक संवेदना असली पाहिजे. आणि हे थोडस वेगळं करायला आपल्याला अवघड जातं, परंतु प्रत्येक इंद्रियाला एक इंद्रिय विषय पण असला पाहिजे, ज्याच्यामुळे त्या इंद्रियाला आनंद मिळतो किंवा दुःख होतं. इंद्रिय विषयांचा उपयोग फक्त आनंदासाठी नसतो, दुःखासाठी पण असतो. इथे थोडक्यात भगवंत सांगतायत की शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि तो श्रवणाचा विषय आहे आणि त्यालाच श्रवणेंद्रिय म्हणतात. स्पर्श हा वायूचा गुण आहे आणि तो स्पर्श संवेदनेचा विषय आहे, त्याला स्पर्शेंद्रिय म्हणतात. त्या इंद्रियाला स्पर्शेंद्रिय म्हणतात. तर वेगवेगळ्या भाषेत त्याची वेगवेगळी नावं निर्माण झाली नंतर. संस्कृतमध्ये देखील वेगळी नावं आहेत. असं नाही की त्याला नेहमी श्रवणेंद्रियच म्हटलं जातं, त्याला कधी कधी कर्ण म्हटलं जातं, मराठीमध्ये कान म्हटले जातात. पुढच्या श्लोकामध्ये हेच कंटिन्यू करतात. तेजो गुण विशेषोर्थो यस्य तच्चक्षुर उच्यते, अंभो गुण विशेषोर्थो तस्य तद्रसनम विदु, भूमेर गुण विशेषोर्थो यस्य स घ्राण उच्यते. अग्नीचे गुण वैशिष्ट्य असणारे रूप ज्या इंद्रियांच्या अनुभूतीचा विषय आहे त्यास चक्षुर इंद्रिय असे म्हणतात. लक्षात येते का तुम्हाला? अग्नी, रूप, डोळे, शब्द आकाश, कान, स्पर्श वायू, त्वचा, अग्नी, रूप, डोळे. पाण्याचा गुणविशेष असणारा रस हा ज्या इंद्रियांच्या अनुभूतीचा विषय आहे त्याचा
रसनेंद्रिय म्हणतात. जल, रस, जिव्हा. आणि शेवटी पृथ्वीचा गुणविशेष असणारा गंध हा ज्या इंद्रियांच्या अनुभूतीचा विषय आहे त्यास घ्राणेंद्रिय असे म्हणतात. पृथ्वी तत्व, रसगंध आणि नाक किंवा घ्राणेंद्रिय. तात्पर्य नाहीये. पुढचा श्लोक आहे, परस्य दृश्यते धर्मो ह्य परस्मिन् समन्वयात अतो विशेषो भावानां भूमावेवोपलक्ष्यते. कारणाचे अस्तित्व परिणामातही असल्याने कारणाचे गुणविशेष परिणामातही दिसून येते. म्हणूनच सर्व महाभूतांची गुणवैशिष्ट्ये एका पृथ्वीमध्ये आढळतात. We come back again to this. थोडस टेक्निकल आहे. या आणि मॉडर्न सायन्स मध्ये देखील प्रत्येक गोष्टी असेच अभ्यास केला जातो. कारण आणि परिणाम, कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट. इफेक्ट दिसला तर आपण त्याचं कॉज शोधत जातो, परिणाम दिसल्यानंतर त्याचं कारण शोधत जातो. यालाच आधुनिक वैज्ञानिकता म्हणतात. आणि कधी कधी उलट केलं जातं, या कारणाने परिणाम काय होतो बघितलं जातं, त्यालाच एक्सपेरिमेंट किंवा प्रयोग म्हणतात. तर इथे थोडक्यात असं सांगितलेलं आहे की परिणामांमध्ये कारण दिसून येतं आणि कारणामुळे परिणाम शोधता येतो. म्हणूनच ही सगळी तत्व जी आतापर्यंत आपण अभ्यास केली, या सगळ्या तत्वांचं परिणाम आणि कारण दोन्ही आपण पृथ्वी तत्वामध्ये बघू शकतो. बिकॉज पृथ्वी तत्व हे फायनल आहे. तात्पर्य, शब्द हे आकाशाचे कारण आहे, आकाश हे वायूचे कारण आहे, वायू हे अग्नीचे कारण आहे, अग्नी हे जलाचे कारण आहे आणि जल हे पृथ्वीचे कारण आहे. आकाशात केवळ शब्द हीच तन्मात्रा आहे, वायूमध्ये शब्द आणि स्पर्श दोन्ही आहेत, मगाशी आपण चर्चा करत होतो. अग्नीमध्ये शब्द, स्पर्श आणि रूप तिन्ही आहेत. पाण्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप आणि रस चारही आहेत. पृथ्वीमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या सगळ्या तन्मात्रा आहेत. सगळ्यांचं कारण परिणाम इथे दिसायला लागतं. म्हणून पृथ्वी म्हणजे इतर सर्व महाभूतांच्या विषयांचे भांडार आहे. पृथ्वीमध्ये इतर सर्व घटक समाविष्ट आहेत. पृथ्वीमध्ये 5 महाभूतांच्या सर्व म्हणजे 5ही तन्मात्रा आढळतात. पाण्यामध्ये 4 तन्मात्रा, अग्नीमध्ये 3, वायूमध्ये 2 आणि आकाशात शब्द ही एकमेव तन्मात्रा आढळते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पृथ्वीचा अर्थ पृथ्वी नव्हे ज्याला आपण पृथ्वी म्हणतो. पृथ्वी म्हणजे एनिथिंग इन सॉलिड फॉर्म, कोणतीही गोष्ट जी घन रूपामध्ये असते त्याला म्हणायचं पृथ्वी तत्व. जल म्हणजे पाणी नव्हे, जल म्हणजे कोणतीही गोष्ट जी द्रव्य रूपात आहे. तसंच वायू म्हणजे कोणतीही गोष्ट जी गॅसेस फॉर्म मध्ये वायू रूपात आहे. आता पुढचा श्लोक वाचल्यानंतर थोडस आपल्याला लक्षात यायला लागेल की ही भानगड इतके दिवस का डोकं फोडून घेतोय. एतान्य संहत्य यदा महदादिनी सप्तवय काल कर्म गुणोपेते जगदादि रूपाविशत. या सर्व घटकांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते तेव्हा सृष्टीचे मूळ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी काळ, कर्म, प्राकृतिक त्रिगुण आणि 7 विभागातील अखिल भौतिक शक्ती यासह ब्रह्मांडात प्रवेश केला. किती वेळ आहे माहिती नाही, हे थोडस अजून टेक्निकल व्हायला लागले. या सर्व घटकांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते म्हणजे अजूनही काही
यस, हे हळूहळू निर्माण व्हायलेत, परंतु हे जेव्हा एकमेकांची मिक्स होतात तेव्हा हे सगळं दिसायला लागतं. पपईचं झाड, केळीचं झाड, मोबाईल फोन, तुमचं शरीर, माझं शरीर, हे जेव्हा हे सगळे तत्व एकमेकात प्रॉपरली सायंटिफिकली मिक्स होतात तेव्हा हे सगळं दिसायला लागतं. परंतु नुसतंच मिक्स झालं म्हणून दिसायला लागत नाही किंवा निर्माण होत नाही किंवा काय म्हणतात त्याला, त्याचा जन्म होत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक मिक्स करायला लागतो, तो म्हणजे चेतना. त्याला म्हणूनच आता या पुढच्या काही श्लोकांमध्ये सांगितलं जाईल की यस, हे सगळं आपण सायंटिफिकली शिकतोय, परंतु या सगळ्याला कशालाही अर्थ नाही जोपर्यंत भगवंत या कणाकणामध्ये एंटर होत नाहीत. परमपुरुषोत्तम भगवान जोपर्यंत याच्यामध्ये एंटर होत नाहीत, अगदी कणाकणामध्ये, एकदम ऍटम मध्ये देखील. तर त्याची सुरुवात या श्लोकाने होते. या सर्व घटकांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते, तेव्हा सृष्टीचे मूळ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी काळ, कर्म, प्राकृतिक त्रिगुण आणि 7 विभागातील अखिल भौतिक शक्ती यांच्या सहित या ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला. आता तुम्हाला आठवतंय का बघा, हे सगळे तत्व निर्माण होण्यापूर्वी काय होतं, त्याला काय म्हटलं गेलेलं, महत्त्वाच्या पण नंतर. महत्त्व सगळ्यात पहिल्यांदा महाविष्णूंच्या सोबत महाविष्णू एकदम सोपं लक्षात ठेवायचं बघा कसं. महाविष्णू हे भौतिक प्रकृती निर्माण करायला महाविष्णू जे गाठोडं घेऊन येतात खांद्यावरती आपल्या, ह्याच्यात सगळा लवाजमा आहे भौतिक जग निर्माण करायला, त्याला म्हणायचं महत्त्व. आणि मग ते उघडतात तेव्हा जे पहिल्यांदा असं बाहेर येतं त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, नाही, प्रधान. आठवतंय का तुम्हाला, प्रधान. मग या प्रधानामध्ये सगळं सुरू. प्रधान म्हणजेच काय व्याख्या सांगतात भगवान कपिलदेव, प्रधान म्हणजेच काय, प्रधान म्हणजेच त्रिगुणमयी प्रकृती जी अव्यक्त स्वरूपात आहे, अजूनही काही निर्माण केलेलं नाही, फक्त आहे. आणि जेव्हा ती निर्माण होते त्याला म्हणायचं प्रधानलाच मग प्रकृती म्हणतात. आणि ही प्रकृती या 5 तत्वांनी बनलेली असते. आणि याच्यामध्ये जेव्हा 3 त्रिगुण कंट्रोल करायला लागतात आणि भगवंत कणाकणामध्ये एंटर होतात तेव्हा सगळं काही मशीन सुरू होतं. जस्ट इमॅजिन लाईक दिस, ऑइल घातलेलं आहे, बुच लावलेला आहे आणि जे हँडल आहे ते आता फिरवायला सुरू करते. फाट 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 फाट, एकदम असं वडायचं, मग सुरू झालं सगळं. भगवंत सगळ्या कणाकणामध्ये आले. हेच आता अजून डिटेलमध्ये सांगणार आहेत. याच्या पुढचा श्लोक वाचतो, याच्या तात्पर्य वाचण्यापूर्वी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आताच्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे, या सर्व घटकांचे एकमेकांमध्ये मिश्रण झालेले नव्हते, तेव्हा सृष्टीचे मूळ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी काळ, कर्म, प्राकृतिक त्रिगुण या 7 विभागातील अखिल भौतिक शक्ती यासह ब्रह्मांडामध्ये प्रवेश केला. आणि पुढच्या श्लोकात सांगतात, भगवंतांच्या उपस्थितीने ही 7 तत्वे क्रियाशील होऊन एकमेकात मिसळल्यानंतर त्यापासून एक अचेतन असे अंडे उत्पन्न झाले आणि या अंड्यामधून प्रख्यात विराट पुरुष प्रकट झाला. या अंड्यालाच आपण ब्रह्मांड म्हणतो. आणि पुढचा श्लोक, हे 3 श्लोक आपण उद्याच वाचूया, फक्त मी श्लोकाचा अर्थ वाचतो, तात्पर्य वाचत बसत नाही तर कन्फ्युज होणार. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात, हे वैश्विक अंडे या अंडाकृती विश्व व अंडाकृती विश्व भौतिक शक्तीची अभिव्यक्ती म्हणून ओळखले जाते. जल, वायू, अग्नी, आकाश, अहंकार आणि महत्त्व ही यावरील आवरणे म्हणजे कवर, अंड्याला जसं कवर असते असून त्यांची जाडी एका मागोमाग अशी वाढतच जाते. त्यातील प्रत्येक नंतरचे आवरण हे आधीच्या आवरणापेक्षा 10 पटीने जाड आहे आणि सर्वात बाहेरचे व अंतिम आवरण प्रधान हे आहे. या वैश्विक अंड्यामध्ये भगवान श्रीहरींचे विराट रूप आहे आणि 14 ग्रहमंडळे ही या विराट पुरुषाच्या शरीराची अवयवे आहेत. आपण दुसऱ्या श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदामध्ये वाचलेलं
त्याच्याशी आता थोडस मिळतं जुळतं वाटायला लागलं. पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे, विराट पुरुष भगवंतांनी पाण्यावर तरंगणाऱ्या या सुवर्णमय अंड्यात प्रवेश करून त्याचे अनेक विभागात विभाजन केले. ते असं हे स्लोली सगळं निर्मिती सांगितली. तर हे श्लोक नंबर 50 पासून आपण उद्याच वाचूया. मी फक्त सगळे श्लोक पटापटा वाचले जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की एक्झॅक्टली आपण वाचतोय कशासाठी आणि काय वाचतोय. कधी कधी फिजिक्स किंवा केमिस्ट्रीच्या क्लासला बसल्यासारखं वाटायला लागलंय आपल्याला, हो की नाही? इथे थांबूया आपण. हरे कृष्ण. हळू जावा, काही गडबड करू नका. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. म्हणजे आता हे जे तुम्ही 5 तत्वाची प्रोसेस सांगितली, एकात एक मिसळल्यानंतर शेवटी प्रतीत होत आहे, आणि त्याच्यानंतर परत हे जे 7 गोष्टी सांगितल्या, जसं की 3 गुण वगैरे नाही का ते आपण सांगितलं, तर त्याची प्रोसेस तुम्ही एक सांगितली की एकापेक्षा एक मोठी, म्हणजे त्याची जाडी वाढत जाते. तर हे आपल्या भक्तीसाठी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे जसं की तुम्ही मन, बुद्धी, अहंकार हे 3 तत्व सांगितले आणि 3 गुण सांगितले, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. तर ह्याच्या प्रोसेसने वाढत जाणाऱ्या गोष्टी जाडच राहणार, म्हणजे त्याचा इफेक्ट जास्तच राहणार आहे. तर मग आता आपल्याला भक्तीमध्ये ह्या गोष्टी, जसं की आता आपण तमोगुणात आहे, तमोगुणातून रजोगुणात जाणार, रजोगुणातून सत्वगुणात जाणार, ह्याची प्रोसेस वाढत जाणार आपल्याला. मग ह्या सगळ्या गोष्टी तोडण्यासाठी, म्हणजे आपल्याला तर कमी करायचे सगळ्या. आता जसं आपल्याला सत्वगुणात यायचं असेल तर रजोगुणाचा प्रभाव कमी करून आपलं तमोगुणाचा प्रभाव करून रजोगुणात यायचं, रजोगुणातून सत्वगुणात यायचं. मग हे आपल्याला कसं कळणार की कसं तोडायचं, त्याची तीव्रता किती आपल्यावरती, त्याचा प्रभाव आपल्याला कसा कमी करायचा, आणि हे बाकीच्या गोष्टी, जसं की आता आपल्याला सगळ्यात मेन प्रॉब्लेम आपला मन, बुद्धी, अहंकाराचा आहे. त्याची पण लेवल तुम्ही त्या प्रमाणात कमी जास्त हाय लेवलला सांगितले नाही का, ते जाणवत जाणार. मग ते आपल्याला उलट एक सोडा गेला तर दुसऱ्याचे प्रभाव जास्त वाढणार, परत त्यातनं सोडा गेला की तिसऱ्याचा प्रभाव जास्त होणार. हा प्रभाव कमी करायसाठी आपण काय केलं त्याच्याबद्दल? अरे, हे जी 5 तत्व असतात ना, यांचं पण आवरण असतं या अंड्याच्या बाहेर. अग्नी, जल, वायू, शेवटी आवरण असतं शब्दाचं, त्याच्या पलीकडे आवरण असतं अहंकाराचं. हे एक दुसऱ्यापेक्षा 10 पटीने मोठं, ऐकायला खूप सोपं वाटतं. असेल एक सेंटीमीटर असेल, दुसरं 10 सेंटीमीटर असेल, तिसरं 100 सेंटीमीटर असेल. नो, आपण कल्पना करू शकत नाही एवढी जाडी होते शेवटच्या आवरणाची, ज्याला अहंकार म्हणतात. शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं जातं की मनाच्या वेगाने जरी आपण गेलो तरी हे आवरण छेदून जाऊ शकत नाही. आपण मनाच्या वेगाने कोट्यावधी वर्ष आपण प्रवास केला तरी आपण ते छेदून जाऊ शकत नाही. वायो रथापि मनसो मुनिपुंगवान. मग हे आता आपण जे सगळं वाचतोय हे आपण मॉडर्न सायन्सच्या आपल्या डोक्याने कधीच घ्यायचं नाही. हे मॉडर्न सायन्सच्या तर्कवितर्काप्रमाणे समजावून सांगितले जेणेकरून आपल्याला समजावं, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी आहेत ज्या मॉडर्न सायन्सच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत, त्या समजावून घेतल्या पाहिजे आपण. आता हे सगळं मगाशी मी सांगितलं की मशीन आहे, मशीन मध्ये ऑइल टाकतोय, सुरू केलंय,
खूप सोपं वाटतं ऐकायला, हो की नाही? आणि एखादा असा विचार करू शकतो की मला कोणाची गरज नाही, मी प्रत्येक पार्ट मशीनचा वेगवेगळा करून त्याचा अभ्यास करून मी पूर्णपणे त्याचं आकलन करून घेतो आणि मी एक्सपर्ट बनतो. ते या जगातल्या मशीन बद्दल शक्य आहे, परंतु या ब्रह्मांडाच्या बद्दल शक्य नाही. इम्पॉसिबल आहे. सगळ्यांचा प्रयत्न तोच चालू आहे, परंतु ते इम्पॉसिबल आहे. म्हणून बऱ्याचदा प्रभुपाद म्हणायचे की आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या सायंटिफिक वैज्ञानिक लोकांना ऍक्च्युली एवढ्यातलं अजून एवढं पण कळालेलं नाहीये. या ब्रह्मांडाची जर तुम्ही पर्सेंटेज वाईज बघायला गेलो की आपल्याला कितपत माहिती आहे, तर ती ऍक्च्युली 0.0000000000000000000 हजार लाखो झिरो लावून 1% जर धरलं तेवढं पण आपल्याला अजून माहिती नाही या ब्रह्मांडाबद्दल. आणि आपलं आयुष्य केवढं आहे? जरी सत्ययुगामध्ये जरी आपण जन्माला आलो तरी या सगळ्याचा अभ्यास करून आपण हे समजावून घेऊन याच्यावरती कंट्रोल करून याच्यातून बाहेर पडू शकत नाही. हा श्रीमद भागवतमचा मेन मुद्दा आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. आणि मग त्याच्यावर उपाय काय आहे हे भागवतम मध्ये भगवद्गीतेमध्ये सगळीकडे सांगितलेलं आहे. ज्यांनी हे बनवलं त्याच्याकडे ती शक्ती आहे तुम्हाला इथून बाहेर काढायची. त्याला शरण जाणे, फक्त आणि फक्त त्यालाच शरण जाणे, आणि फक्त शरणच जाणे हा एकमेव उपाय आहे. त्याला दुसरा कुठलाही उपाय नाही. आणि म्हणून आता इथून पुढे भगवान कपिलदेव त्याच्यावरती स्ट्रेस देतील. येस, तुम्हाला हे सांगितलं मी सगळं सांख्य तत्वज्ञानामुळे, त्या सांख्य पद्धतीने, विश्लेषणात्मक पद्धतीने, पण तो ऍक्च्युली हे मेन इन्ग्रेडियंट लक्षात घेतला तर तुम्हाला हे समजेल. नाहीतर अजिबात काही समजणार नाही. नो व्हॅल्यू. या सगळ्या ज्ञानाला 0 व्हॅल्यू राहते जोपर्यंत तुम्ही हे लक्षात घेत नाही की या कणाकणामध्ये भगवंत आहे. ते भगवंत कण आणि कण कंट्रोल करतात. त्यामुळे तुम्ही यस, आपला हा जो मूळ आजार आहे भगवंतांचा तिरस्कार, म्हणून आपण त्यांना शरण जात नाही. बऱ्याचदा नॉर्मल जगामध्ये पण असं होतं बघा की एखाद्या माणसाकडे चावी असते किंवा त्याचा कसं जायचं याचा मार्ग माहिती असतो, पण आपण त्या माणसाचा तिरस्कार करतो. त्यामुळे आपण काय म्हणतो, काही गरज नाही मला, माझं मी शोधून काढतो, मी वेळ लागू दे मला, चालेल, माझं मी शोधून काढतो. तर हा आपला मूळ आजार आहे, ते भगवंतांचा द्वेष करणे. त्याच्याकडेच याची चावी आहे, त्याच्याकडेच मार्ग आहे. पण ऍक्च्युली आपला हा घमेंड, हा आपला तिरस्कार, मत्सर जर आपण सोडून दिला आणि आपण जर म्हणालो, अरे कृष्णा प्लीज मला चावी देता का, मी तुम्हाला शरण येतो, तुम्ही म्हणाल तसं मी करतो, 2 सेकंदात आपल्या जीवनाचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्याची काही कशाची विचार करायची गरज लागत नाही. पण आपल्याला ही करायची इच्छा नाही, कारण आपण इथे आलोयच त्या भगवंतांचा तिरस्कार करून. पण आपल्याला हेही माहिती नाही आहे की जरी त्याचा तिरस्कार करून आलेलो असलो आपण, तरी त्यांनीच हे सगळं आपल्यासाठीच निर्माण केलंय, कारण तो आपल्यावरती जीवापाड प्रेम करणारा आपला पिता आहे. आणि हे जेव्हा आपल्याला हळूहळू भावनेच्या स्टेजवरती, इमोशन्सच्या स्टेजवरती समजायला लागतं, तेव्हा आपल्याला ऍक्च्युली हे सगळं समजायला लागतं की काय भानगड आहे सगळी. आणि तोच मार्ग आहे प्रेमाचा, भक्तीचा. दुसरे हे सगळे मार्ग युजलेस आहेत, क्लेशदायक आहेत. भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात 5व्या श्लोकात म्हणतात की भयानक क्लेशदायक मार्ग आहेत. तर मला वाटतंय मी हा 3रा स्कंद जेव्हा आपण ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवशी पण मी हे थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं की 3रा स्कंद खूप टेक्निकल असणार आहे, ट्रिमेंडसली टेक्निकल असणार आहे. याचा उपयोग काय आहे, आपण कुठे अडकलोय तिथून फक्त ती अडक सोडवण्याकरता याचा उपयोग करायचा. ह्याच्या डिटेलमध्ये जात बसायचं नाही. आपण भगवंतांना शरण जाण्यासाठी आपल्या मनामध्ये कुठे तिढा बसलेला आहे, काय आपल्याला शरण जाऊ देत नाही, हे सुटतंय का बघायचं या ज्ञानातून.
तो एकमेव मार्ग आहे. आता हे झालं, पुढे भगवान कपिल देव या सूक्ष्म गोष्टी अगदी डिटेलमध्ये समजावून सांगतात. मन, बुद्धी, अहंकार. आणि मग आपल्याला हळूहळू थोडस समजायला लागेल हे पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश थोडस आपला त्याचा काही संबंध आहे असं वाटायला लागतं. परंतु मन, बुद्धी, अहंकार जेव्हा 26व्या, विशेष करून 29व्या अध्यायामध्ये जेव्हा भगवान कपिल देव हे सगळं समजावून सांगतात, सगळ्यात महत्वाचा अध्याय आहे 29वा अध्याय. आता कुठे आपण 26व्यामध्ये 29व्या अध्यायामध्ये आपल्याला सगळ्याचा उलगडा व्हायला लागतो की एक्झॅक्टली एवढं डिटेलमध्ये भगवान कपिल देवांनी का सांगितलं. या सगळ्याचा रिझल्ट त्याच्यामध्ये झाला पाहिजे, भक्तीमध्ये, प्रेमामध्ये. आणि तोच एकमेव मार्ग आहे. आता तुम्ही याला या दृष्टिकोनातून पण घेऊ शकता की ओ माय गॉड, एवढं अवघड आहे, एवढं मोठं आहे, कोण करणार, चला भगवंतांना शरण गेलेलं सोपं आहे. हा पण एक उद्देश आहे. तुम्हाला भीती घालणे, तुम्हाला बऱ्याचदा एखादी गोष्टीची चावी देण्यापूर्वी सांगितलं जातं की तुम्हाला तुमचं करायचं असलं तर करा, पण एवढे कष्ट पडतील, नको असेल तर या इथे, फी भरा, ही चावी घ्या आणि जावा. तर तो पण उद्देश आहे यामागचा, सांगण्यामागचा. येन तेन प्रकारेनं, कोणत्या ना प्रकारे आपण या शेवटच्या स्टेजला पोहोचलं पाहिजे, भगवंतांना पूर्णपणे शरण कसं जायचं. कारण तो एकमेव मार्ग आहे. त्याच्यासाठी हा ज्ञानाचा जर उपयोग होत असेल तर या इट्स गुड. आणि याचा प्रॅक्टिकल उपयोग झालेला आहे बरं का. प्रभुपादांच्या अशा प्रकारच्या अगदी सायंटिफिक एक्सप्लेनेशननेच बरेचसे भक्त जे नास्तिक होते ते आस्तिक झाले, जे निर्विशेषवादी होते, मायावादी होते, ते भक्त झाले. प्रभुपाद म्हणतात देखील की अशा लोकांना भक्तीमध्ये कन्वर्ट करणे हाच आपल्या प्रचाराचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यासाठी हे ज्ञान त्या पद्धतीने वापरलं पाहिजे, स्वतःच्या सुखासाठी नाही. स्वतःच्या, जो कोणी श्रीमद भागवतमला स्वतःच्या अभ्यासाचा विषय समजतो त्याला भागवतम कधीच कळत नाही. जो कोणी श्रीमद भागवतमला कृपा समजतो, दया, कृपा, मर्सी, भगवंतांची कृपा समजतो, त्याला हे सगळं उलगडत जातं स्टेप बाय स्टेप, घडी उघडल्यासारखं, साडीची घडी उघडल्यासारखं. तर त्या दृष्टिकोनातून आपण भागवतमकडे बघितलं पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभु दंडवत प्रणाम. जय कृष्ण.